कोणतीही गोष्ट करताना माणसाने नियोजन करायचं असतं किंवा त्यानं त्याचं सगळं प्लॅनिंग करायचं असतं आणि त्याच्यानंतर तो त्याच्यावरती काम करतो. एक छोटासा मुलगा किंवा त्याला जर दुकानामध्ये पाठवलं तर दुकानात जाताना सुद्धा त्याचं प्लॅनिंग चाललेलं असतं की या रस्त्यानं जायचं, या रस्त्यानं यायचं आहे, त्याच्यानंतर काय काय आणायचं आहे, या सगळ्या गोष्टींची त्याला हे असते. किंवा आत्ता आपण ज्या स्टोरी ऐकतो तर ती स्टोरी, प्रत्येक स्टोरी म्हणजे रोज रात्री 8:30ला मी तुम्हाला सांगतोय, पण प्रत्येक स्टोरी सांगत असताना सुद्धा त्याचं फुल प्लॅनिंग असतं. म्हणजे बाबा सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा किंवा काय काय असं असेल त्याच्यावरती. म्हणजे 15 मिनिटाची स्टोरी असेल तर 2 तास माझा याच्यावरती जातो की बाबा मी कशा पद्धतीनं प्लॅनिंग करू. मग आता मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे किंवा जी स्टोरी सांगणार आहे ती आहे एका चोरीची. आणि चोरी कितीची झाली होती? 68 लाखाची एका बँकेमध्ये झालेली. पण त्यांचा प्लॅन कसा होता आणि कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं केलं आणि ही मंडळी कशी सापडली हे आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे सोलापूरमधलं बार्शीमधलं घोडेगल्ली आणि घोडेगल्लीमधले उस्मानाबाद जनता सहकारी बँक आहे. आणि 14 आणि 15 डिसेंबर 2019 या दिवशी होता शनिवार आणि रविवार, त्यामुळे बँका होत्या बंद, त्यांना होती सुट्टी. आणि त्यामुळे सोमवारी सकाळी साधारण 9-9:30 वाजता तिथले जे शिपाई आहेत ते कामावरती आलेले आहेत आणि त्यांनी बँक उघडली. बँक उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, म्हटलं की अरे बँकेमध्ये तर चोरी झाली आहे. त्यानंतर मग त्यांनी मॅनेजरना फोन लावला. मग मॅनेजर त्या ठिकाणी आले. मग मॅनेजरांनी पोलिसांना सांगितलं. मग पोलीस घटनास्थळी आलेले आहेत. आता बघा, घटनास्थळी पोलीस आलेले आहेत, नंतर कर्मचारी त्यांचे हळूहळू यायला लागले, तेही जमा झालेले आहेत आणि बँकेमध्ये दरोडा पडलेला आहे, बँकेमध्ये चोरी झालेली आहे. ज्यावेळेस पोलीस आले त्यावेळेस पोलिसांनी पाहिलं की ही जी चोरी झाली त्या चोरीमध्ये कुठेही तोडफोड वगैरे असलं काही दिसत नव्हतं. म्हणजे कुठंतरी चोर काहीतरी उचकटून आले, दरवाजा उचकटून आलेत, काही कटरने कापून आलेत, असं काहीही नाही. अगदी चोरांनी रिलॅक्समध्ये एकदम घरच्यासारखी चोरी केलेली आहे. आणि त्यामुळे पोलिसांना हे वाटत होतं की घरच्यासारखी चोरी करणारा घरचाच चोर असला पाहिजे, म्हणजे बँकेमधलाच कोणीतरी असा असला पाहिजे की ज्यानं ही चोरी केलेली आहे. आता यामध्ये तिजोरीमध्ये जेव्हा पोलिसांनी बघितलं त्यावेळेस लक्षात आलं की 10 रुपयाच्या नोटा, 20 रुपयाच्या नोटा, 50 रुपयाच्या नोटा, 100 रुपयाच्या नोटा यांना हातही चोरांनी लावलेला नाही. तर चोरांनी फक्त 500 रुपयाच्या नोटा आणि 2000च्या नोटा चोरांनी पळवलेल्या आहेत. हे पोलिसांनी बघितलं आणि चोरी झालेली आहे 68,43,800 रुपयांची. म्हणजे जवळजवळ पाऊण कोटी रुपयांची चोरी या ठिकाणी झालेली आहे. आणि पोलिसांनी बघितलं की CCTV कॅमेरे, तर सगळे कॅमेरे चालू होते, CCTV कॅमेरे सगळे चालू होते. पण 15 डिसेंबर 2019च्या रात्री साधारण 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंतच्या दरम्यान CCTV बंद आहे. म्हणजे याच वेळामध्ये, म्हणजे सोमवारी रात्री 8:30 ते 9:30 याच्या दरम्यानच चोरी करण्यात आलेली असावी आणि ज्यांनी चोरी केली त्यांनी CCTV कॅमेरे बंद केले असावेत असा प्रथमदर्शनी कयास होता. कयास म्हणजे काय ते समोरच दिसत होतं. त्याच्यानंतर बँकेचे मग जे काय 10, 12, 13 कर्मचारी होते तर त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आता चौकशीसाठी, म्हणजे त्यांच्याकडून चौकशी करायला सुरुवात केली. कारण चोर कोणी असलं तरी एकतर तो इथलाच असणार आहे, कंपनीतलाच असणार, म्हणजे त्या बँकेतलाच असणार आहे, किंवा या कुठल्या तरी व्यक्तीचं बाहेरच्या व्यक्तीशी काहीतरी संधान असणार आहे आणि त्यांनी ही चोरी केलेली आहे. आणि चोरी साधीसुधी नव्हती, जवळजवळ 68 लाखांची होती. आणि त्यामुळे आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे बँकेमध्ये शिपाई कोण कोण आहेत आणि दुसरी गोष्ट होती की या बँकेचे सिक्युरिटी गार्ड कोण आहेत. आणि मग ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस पोलिसांना काही गार्डबद्दल, त्यांच्याबद्दलचे बोलत असतानाच्या काही संशयास्पद गोष्टी वाटल्या. आणि त्यानंतर साधारणपणे एक 5-7 तास पण पोलिसांना लागले नाहीत आणि पोलिसांच्या समोर 2 लोकांची नावं आली. त्याच्यामधला एक होता महावीर चांदमल कुंकुलोळ, हा राहणार आहे बालाजी कॉलनी बार्शी. आणि दुसऱ्याचं नाव आलं विजय विश्वंभर परीट, राहणार तांबरी उस्मानाबाद. या दोघांची नावं पोलिसांच्या समोर आली. आता हे जे महावीर कुंकुलोळ हे होते अडत व्यापारी आणि या माणसानं बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे. हे बँकेचे खातेदार आहेत आणि काही वर्षापूर्वी त्यांनी 2 कोटीचं कर्ज घेतलंय आणि ह्यांना कर्जाचा हप्ता फेडता येत नव्हता आणि म्हणून यांच्यावरती जप्तीची कारवाई करण्यात आली होती. आणि
याचा राग यांना होता आणि म्हणून यांनी या बँकेमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे विजय परेट. विजय परेट हा बँकेचा अत्यंत विश्वासू, अत्यंत प्रामाणिक अशा पद्धतीचा काम करणारा कर्मचारी आहे. आणि हा माणूस दिवसा शिपायाचं काम करायचा, रात्री सिक्युरिटी गार्डचं काम करायचा. आणि त्या माणसाचा तो माणूस इतका विश्वासू होता की अक्षरशः बँकेनं तिजोरीच्या चाव्या पण त्या माणसाकडे दिल्या होत्या. म्हणजे अशा पद्धतीचा एवढा मोठा विश्वास या माणसावरती होता. आता या 2 माणसांची नावं समोर आलेली आहेत आणि आता पोलिसांनी त्यांना विचारले की ही चोरी झाली कशी. तर बघा, आता महावीर कुंकुलोळ जे आहे त्या 2 कोटीचं कर्ज होतं, हप्ता भरता येत नव्हता. आणि मग त्या माणसानं ठरवलं, म्हटलं की याच बँकेमध्ये, म्हणजे ज्या बँकेनं कर्ज दिलं त्याच बँकेमध्ये चोरी करायची. आणि मग त्या चोरीचा प्लॅन सुरू झाला. मग त्या बँकेमध्ये जाणं येणं, आणि ऑलरेडी काय होतं, आता कर्ज काढायचं म्हटल्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी, आणि 2 कोटींचं कर्ज काढलं होतं, त्यामुळे तिथल्या शिपायापासून ते परागदी मॅनेजरपर्यंत सगळ्यांबरोबर ते चांगले दोस्ती, चांगली मैत्री, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आतले सगळे कर्मचारी माहिती ओळखीचे होते. आणि कुंकुलोळला हे पण माहीत होतं की विजयकडे या सगळ्याच्या चाव्या असतात. बरोबर पण चांगली मैत्री झालेली आणि एकदम चांगले संबंध झाले होते. आणि मग आता यांनी ठरवलं की या बँकेमध्ये चोरी करायची. आणि आता ह्याच्यामध्ये पैशाचं पण ठरलं, बाबा ह्याने एवढं घ्यायचं, त्यानं तेवढं घ्यायचं. तिथं साधारण करोडो रुपये मिळू शकतात असा त्यांचा अंदाज होता. आणि चावी विजयकडे असते ही गोष्ट यांना माहीत होती. त्यामुळे चोरी करणं अत्यंत सोपं जाणार होतं. आणि त्या पद्धतीनं आता त्यांनी चोरी करण्यासाठीचा प्लॅन आखलेला आहे. किंवा आता तारीख आहे 15 डिसेंबर 2019, त्या दिवशीची रात्र आहे. सुरुवातीला आता चोरी करण्याच्या अगोदर या लोकांनी CCTV कॅमेरे बंद केले. म्हणजे परेड जो आहे त्याला माहीत होतं CCTV कॅमेऱ्याचं सगळं, त्यानं ते बरोबर त्यावेळेस ते बंद केलेलं आहे. आणि नंतर CCTV कॅमेरे बंद झाल्यानंतर हे दोघंही आत शिरलेले आहेत. आणि आत शिरल्यानंतर त्यांनी तिजोरीच्या चाव्या ऑलरेडी अगोदरच त्यांनी कॉपी पेस्ट करून बनवलेल्या होत्या. त्यामुळे त्या पण चाव्या त्यांनी वापरल्या आणि तिजोरी अलगदपणे उघडलेली आहे. अत्यंत प्रेमाने, आनंदाने आणि रिलॅक्समध्ये चोरी करण्यासाठी गेलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं त्यांनी ती चोरी केलेली आहे. आणि त्यांनी ती पिशवी आणली. आता त्या पिशवीमध्ये 500च्या आणि 2000च्या नोटा त्यांनी भरलेल्या आहेत. पण बाकीच्या नोटा भरण्यासाठी यांच्याकडे पिशवीच नव्हती. मग आता करायचं काय म्हणून त्यांनी 10च्या, 20च्या, 50च्या, 100च्या ज्या नोटा होत्या त्या नोटा तशाच सोडल्या. त्या नोटांची किंमत साधारण 10 लाख रुपये तिथं वाचले. आणि मग जे मिळालं ते सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर ते रिलॅक्समध्ये बाहेर आले. मग जसं आहे तसं बंद करून, पुन्हा जिकडे तिकडलं सगळं करून, काहीच झालं नाही अशा पद्धतीनं बाहेर येऊन मग ते बँकेच्या बाहेर आलेत. आणि तिथं आल्यानंतर मग बार्शीमधलं एक जैन मंदिर आहे आणि या जैन मंदिरामध्ये यांनी अगोदरच एक रूम बुक केली होती पैसे ठेवण्यासाठी. कारण काय होतं, घरी जर पैसे ठेवले, पोलिसांनी जर धाड टाकली, घरामध्ये पैसे लगेच कळून येतील. आणि म्हणून त्यांनी तो प्लॅन केला, एवढा मोठा प्लॅन केला होता बघा. आणि त्यानंतर त्या जैन मंदिर आहे त्या मंदिरातल्या एका रूममध्ये यांनी हे पैसे ठेवले. आणि त्याच्यानंतर मग काहीच झालं नाही अशा पद्धतीनं हे सगळं झालं. पण शेवटी पोलिसांनी यांना काही तासातच पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना पकडले. आता प्रश्न हा निर्माण होतो की पोलीस याच्यापर्यंत पोहोचले कसे, किंवा पोलिसांनी यांना कसं पकडलं. आता बघा, ही जी बँक आहे त्या बँकेची तिजोरी जी आहे त्या तिजोरीला उघडण्यासाठी 3 चाव्या लागतात. आता त्याच्यात त्या 2 चाव्या बँकेचे कॅशियर आहेत अर्जुन देवकर यांच्या कपाटामध्ये असतात. त्याच्यानंतर ह्याची जी मास्टर चावी आहे ती मास्टर चावी पासिंग अधिकारी आहेत बाबासाहेब कांबळे यांच्या कपाटामध्ये असते. म्हणजे एक 2 चाव्या इकडं, 1 चावी तिकडं, अशा पद्धतीनं त्या चाव्या ठेवलेल्या होत्या. आता ही माहिती विजय परेटला होती, कारण तो शिपाई पण होता आणि सिक्युरिटी गार्ड पण होता आणि प्रचंड विश्वासू माणूस होता. आणि त्यामुळं मग यानं काय केलं, त्या चाव्या चोरल्या आणि त्या चाव्यांची बनावट चावी तयार केली. आता हे सगळं यानं केलं. पण ज्या वेळेस ह्या चाव्या परत त्या ठिकाणी ठेवायच्या, तर यानं काय केलं, 2 ठिकाणावरून चाव्या घेतल्या, इकडून घेतल्या 2, इकडून घेतली 1, आणि ठेवून देताना सगळ्या चाव्या एकाच कपाटामध्ये ठेवून दिल्या. आणि या ठिकाणीच संशय आला की याच्यामध्ये आतलाच माणूस आहे की ज्याला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि पहिला संशय मग त्या विजयवरतीच आला, कारण विजयच सगळीकडं, म्हणजे सगळं त्याला माहीत होतं आणि तो सगळीकडे फिरत होता अशा पद्धतीनं. त्यानंतर
आता हा जो CCTV कॅमेरा आहे यांनी तर बंद केला. आता CCTV कॅमेरा बंद केल्यानंतर काही दिसत तर काही नव्हतं, पण बाहेरचे जे CCTV कॅमेरे होते ते बाहेरचे CCTV कॅमेरे चालू होते. म्हणजे बँकेमध्ये येणारे जाणारे किंवा बँकेच्या रस्त्यावरचे ते CCTV कॅमेरे चालू होते आणि बँकेतले CCTV कॅमेरा बरोबर त्याच वेळेस कसा काय बंद झाला, म्हणजे संशय कुणावरती? विजयवरतीच आला होता. त्यानंतर त्या रात्री कोण कामाला होतं? तर हा विजय कामाला होता. आणि त्याला ज्यावेळेस विचारण्यात आलं की बाबा हे कसं घडलं, काय घडलं, त्यावेळेस त्यानं सांगितलं, म्हणला की महावीर कुंकुलोळ हा रात्री भेटायला आला होता. मग ज्यावेळेस महावीरला विचारलं की तू भेटायला गेलतास का? तर मग त्यानं सांगितलं नाही, म्हटलं मी गेलेलो नव्हतो. आता बाहेरचे CCTV कॅमेरे चालू आहेत, ते CCTV कॅमेरे ओरडून सांगतायत की बघा बघा आला होता, आणि CCTV कॅमेऱ्यात दिसतंय आला होता, हा म्हणतोय नव्हता आला. त्याच्यामुळे मग हा खोटं बोलतोय हे लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांनाही बसवले, वेगवेगळं बसवले, दोघांकडेही चौकशी केली आणि त्याच्यानंतर हा गुन्हा काही तासामध्ये उघड झालेला आहे. आता यांच्याकडून 37 लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली होती आणि आता या गोष्टीला जवळजवळ 7-8 महिने झाले, त्याच्यामुळे बाकीची रक्कमसुद्धा ती वसूल झालेली असेल. आणि आता हे दोनही चोर आता जी पोलिसांची जी प्रक्रिया असेल किंवा न्यायालयीन प्रक्रिया असेल त्या पद्धतीनं चालू आहे, म्हणजे त्या पद्धतीनं आता पुढची प्रक्रिया होईल. आणि आत्ता आपण जी घटना ऐकली ती घटना ही म्हणजे लहानपणी मुलं ज्यावेळेस चोर पोलिसचा खेळ खेळतात ना, त्यावेळेस ज्या पद्धतीनं वाटायचं की बाबा लहानपणी कसे छोटी मुलं प्लॅन करतात आणि त्या पद्धतीनं मग ते चोरी करतात, म्हणजे चोर पोलीस खेळामधली त्या पद्धतीनं. म्हणजे आतापर्यंत आपण 180 पेक्षा जास्त स्टोरी बघितले, त्याच्यामध्ये म्हणजे कॉमेडी चोरी म्हणून एक पाठीमागं मी व्हिडिओ बनवला होता. त्याच पद्धतीची ही घटना आहे. म्हणजे 68 लाखाची चोरी करायला हे लोक तिथं पोहोचलेले आहेत आणि यांच्याकडे पिशवीच नाही आहे. त्यांच्याकडे जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये 2000च्या आणि 500च्याच नोटा बसल्या आणि 10 लाखाच्या नोटा त्यांना सोडून द्याव्या लागल्या. त्यानंतर 2 ठिकाणावरून यांनी चाव्या घेतल्या, इकडून एक घेतली, तिकडून 2 घेतल्या आणि एकाच ठिकाणी ठेवून दिलं. म्हणजे ही गोष्ट तर लगेच लक्षात येण्यासारखी होती, पण हे सगळं करत असताना ह्यांनी म्हणजे किती म्हणजे काय म्हणतात ना त्याला, की आपण काय करतोय ह्याचं काहीच स्वतःला कल्पना नाही, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी. त्यानंतर ते CCTV कॅमेरे बंद आहेत, 1.5 तास ते बंद आहेत. प्रश्न विचारणार कोणाला? सिक्युरिटी गार्डलाच विचारणार. त्याच्यानंतर बाहेर CCTV कॅमेरे लावलेले आहेत, मग कोणी आलता का नाही आला का हे सिक्युरिटी गार्डनं सांगितलं नाही सांगितलं तरी लक्षात येणारच आहे. असं असतानाही धडाधड ही मंडळी खोटं बोलत होती आणि पोलिसांच्या ही गोष्ट लगेच लक्षात येत होती. आता ह्याच्यामध्ये अजून एक गंमत बघा, ज्या बँकेनं 2 कोटीचं कर्ज दिलेलं आहे त्याच बँकेमध्ये यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रयत्न नाही, चोरी केलीच आहे. आणि त्यानंतर ज्या बँकेनं विश्वास ठेवला, ज्या बँकेनं चाव्या दिल्या, तिजोरीच्या चाव्या ज्यांच्याकडे दिल्या होत्या त्याच माणसानं त्या बँकेमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे बँकेनं ज्यांच्यावरती विश्वास टाकलाय त्याच दोघांनी बँकेमध्ये अशा पद्धतीनं डल्ला मारलेला आहे. आता या सगळ्यामध्ये जेवढी रक्कम त्यांनी चोरी केली ती रक्कम तर पोलिसांनी वसूल केलेली, 67 लाख तर पोलिसांनी वसूल केले तात्काळ आणि बाकीचं पुढं नंतर वसूल केले असतील. पण मला सांगा की याच्यामध्ये एकतर आता यांनी जी चोरी केली ती चोरी तर म्हणजे पकडली गेली, पैसे तर गेले. त्याच्यानंतर ह्या दोघांचं आता ह्याचं जे काही कर्ज होतं याच्यावरती तर ते कर्ज काय फिटलं का? नाही. उलट आता बँक त्यांच्यावरती जास्त हे करणार किंवा जास्त मागं लागणार की आमचे कर्ज फेडा म्हणून. त्यानंतर म्हणजे कर्ज फिटलं का? नाही फिटलं. पैसे मिळाले का? नाही मिळाले. उलट काय झालं, हा जो तिथं डबल ड्युटी करत होता त्याचं काम गेलं. म्हणजे तात्कालिक स्थिती काय झाली बघा. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या सगळ्या चोरीचा प्लॅन करून, अशा पद्धतीने चोरी करून आणि आपल्याच बँकेचा विश्वासघात करून या दोघांनी मिळवलं काय? आणि मला पुन्हा एकदा पाठीमागच्या अनेक व्हिडिओत सांगितलंय म्हणून सांगायचंय की आत्ता म्हणजे जे कोणी आपले चोर मंडळी असतील किंवा ज्यांच्या मनात भविष्यात चोरी करायचा विचार आहे किंवा कुठेतरी चोरी करायची आहे तर त्यांना माझी नम्र विनंती आहे की पहिली गोष्ट, बाबांनो, पूर्वीच्या काळी चोरी करणं अत्यंत सोपं होतं आणि सहजरित्या चोरी केली जायची. पण आता म्हणजे मी तुमचा हितचिंतक म्हणून तुम्हाला एक सल्ला देतोय की आता चोरी करण्याची भानगडीत पडू नका. कारण प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे असतात. त्याच्यानंतर
प्रत्येकाच्या म्हणजे मोबाईल अद्ययावत आहे, अद्ययावत सगळ्या सुविधा आहेत, त्याच्यानंतर पोलीस अत्यंत सतर्क आहेत, त्यामुळे पूर्वीसारख्या चोऱ्या आता करणं शक्य नाही। त्यामुळे अत्यंत म्हणजे तुमचा हितचिंतक म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे, बाबांनो हे चोरी मारी करणं वगैरे अशी गोष्टी आहेत ना त्या सोडून द्या, कारण याच्यातनं तुम्हाला काही फायदा होणार नाही। चोरी करून कुणी श्रीमंत झालाय, अशा पद्धतीने कुठेतरी गेलाय आणि चोरी केली, त्यानंतर त्याच्यातनं जो श्रीमंत झालाय असं होत नसतं, असं झालेलं नाही। त्यामुळे आता हे सगळं बंद करा आणि आपलं थोडंसं काही कष्टाने जे काही आपल्याला मीठ भाकरी मिळवता येईल ना ती मीठ भाकरी मिळवा आणि त्याच्यामध्येच तुम्ही सुखी राहाल। नाहीतर 2 रुपये जास्त मिळवण्याच्या अपेक्षेनं तुम्ही तुमचं आयुष्य पण बर्बाद कराल आणि एक डाग लावून घ्याल स्वतःवरती। आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, म्हणजे तुम्हाला म्हणजे ज्यांच्या डोक्यात चोरीचा विचार असेल किंवा जे चोरी करण्याच्या भविष्यकाळातले विचार करत असतील, तर अशा लोकांनी फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की या सगळ्या गोष्टी सोडा आणि एक चांगलं निरामय आणि सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जगा, दुसऱ्यालाही जगू द्या, तुम्ही आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या। पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता। ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते ते मला जरूर म्हणजे तुमचा रिप्लाय पण मला कळू द्या आणि उद्या भेटूच आपण 8:30 वाजता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।